पुरुषोत्तम नंदुभाऊ शिंदे याची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट क्लास 1 अधिकारी पदासाठी निवड मिळवत कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. अत्यंत खडतर आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत यश मिळवत त्यांनी आपली मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले. भारतीय नौदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विनय यांना कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कोचिंग न घेता स्वतःच्या प्रयत्नांतून SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची तयारी केली. विशेष म्हणजे त्याने नोकरी सांभाळत अभ्यास करत होता. भारतीय नौदलाच्या SSB मुलाखतीसाठी विशाखापट्टणम येथे हजेरी लावली होती. निवड प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात आली. या प्रक्रियेत एकूण 44 उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ 23 उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे सुरुवातीला निवड झालेल्या 23 उमेदवारांपैकी केवळ 2 उमेदवारांची अंतिम पात्र ठरेल. यामध्ये महाराष्ट्रातील विनय शिंदे आणि केरळमधील एका उमेदवाराचा समावेश होता. या यशाबद्दल बोलताना विनय शिंदे यांनी आपल्या आईवडिलांचे प्रेम, कुटुंबियांचा विश्वास आणि मित्रांची साथ यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो. हा फक्त माझा नाही तर संपूर्ण शिंदे कुटुंबांचा अभिमानाचा क्षण आहे, असे त्यांनी भावनिक शब्दात सांगितले. विनय पुरुषोत्तम शिंदे, माझं आता इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट पदावर माझं निवड झालेली आहे. माझं शालेय शिक्षण येवला इथे झालं ग्रामीण भागात. त्यानंतर मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी ठाण्यामध्ये जॉब करत होतो. मग जॉब सोबतच मी SSBचं प्रिपरेशन केलेलं. सो टाइम मिळेल तेव्हा ऑफिस आवर्स नंतर मी करंट अफेअर्स, सायकोलॉजिकल टेस्ट, कम्युनिकेशन स्किल्स त्यावर काम केलं. त्यानंतर मग माझं SSB सेंटर जे होतं ते विशाखापट्टणमला इथे माझा SSB सेंटर पेपर होता. तिथे आम्ही 44 विद्यार्थी पहिल्या दिवशी रिपोर्टिंग होती. 44 मधनं पहिल्या दिवशी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट झाली. मग त्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 44 पैकी आम्ही 23 जण पास झालेलो. मग त्या 23 जणांचं पुढचं 4 दिवस एक्झाम झाली. त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप डिस्कशन्स, पर्सनल इंटरव्ह्यूज, ग्राउंड टास्क, ऑब्स्टॅकल रेस हे सगळं झाले. शेवटचा दिवस 5वा दिवस म्हणजे कॉन्फरन्स डे. कॉन्फरन्स डेच्या दिवशी 16 ते 17 नेव्हल ऑफिसर्सनी इंटरव्ह्यू घेतला. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये आम्ही 23 पैकी आम्ही दोघांची निवड झाली. महाराष्ट्रातनं आम्ही 3 जण होतो. त्यातनं मी झालो आणि माझ्यासोबत अजून एक माझा केरळचा मित्र होता, त्याची निवड झाली. थँक्यू. आता मग ट्रेनिंग बेसिसवर आहे. माझी ट्रेनिंग इंडियन नेव्हल अकॅडमी इझिमला केरला इथे होणार आहे. ती ट्रेनिंग साधारण 11 महिन्याची आहे. ट्रेनिंग नंतर मग पोस्टिंग असणार. ती पोस्टिंग POP म्हणजे पासिंग आउट परेड नंतर समजणार की पोस्टिंग कुठे. माझा मुलगा विनय हा भारतीय नौदलामध्ये सब लेफ्टनंट म्हणून निवड झालेली आहे. त्याचबरोबर आमच्या शिंदे कुटुंबाला तसंच ग्रामीण भागातून निवड झाल्यामुळे खूप अभिमान वाटतो शिंदे घराण्याचा आम्हाला. आणि त्याचबरोबर त्यांनी जे स्ट्रगल केले त्याचं प्रोत्साहन बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण घ्यावं. आणि पुढचं त्याच्या ट्रेनिंगला आमच्या हार्दिक शुभेच्छा.